बाळा स्वयंपाक करू दे ना मा. बाबू माईचा टिफिन द्यायला लागते ना. मस्तपैकी गरमागरम शिमला मिर्च मोठ्या मिरचीची भाजी बनवली आहे. इथं गरम गरम रेडी आहे भाजी. जा बाबा जोड जा. चल बाबा बरोबर देते. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे दिवस गुरुवार आणि हा आजचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला बुधवारचा म्हणजे कालचा. तर कालच्या सकाळचा माझं जे रुटीन आहे कसं आहे. सकाळी प्रत्येकच जणाला घाई गडबड असते. प्रत्येकाचं रुटीन थोडं घाई गडबडीचंच असते. कारण मुलांना नाश्ता बनवून द्यायचा असतो, त्यांच्यासाठी जेवणाचा टिफिन पण बनवायचा असतो. तर अशा प्रकारे आपली खूप धावपळ चालू असते. आणि त्याच धावपळीमध्ये कसं आहे मग आता आपल्याला इतरही कामं करायची असतात. तर मग मी आता इथे छानपैकी चपात्या वगैरे बनवायला घेतलेल्या आहे. कारण मुलांच्या शाळेचा टाईम पण झालेला होता आणि मम्मीचा पण टाईम झालेला होता. तर मम्मी पण आता ऑफिसमध्ये निघाली होती जायसाठी. तर आज छानपैकी मसाला मिरची भाजी बनवली होती. तर त्यामध्ये मग मी आता टिफिनमध्ये भाजी पण भरून घेतली आणि इथे लावला होता डाळीचा कुकर. तर वरण पण शिजलं होतं छानपैकी. तर मग वरण पण टिफिनमध्ये टाकून घेतलं. कारण थोडंसं पातळ भाजी असली आणि छान जेवण होते पातळ भाजीसोबत. एकदम सुक्या भाज्या रोज रोज काही व्यवस्थित जेवण होत नाही. तर मग आज मी पातळ भाजीच बनवली होती आणि छानपैकी वरण बनवलं होतं. वरणाला अजिबात पाणी न घालता वरण तसंच छानपैकी घट्टच वरण आज सर्वांना खायचं होतं. तर मग तसंच ठेवलं आणि तसंच मम्मीला पण टिफिनमध्ये तसंच दिलं आणि सर्वांचे टिफिन वगैरे पॅक केले. तर इथे आहे सकाळची धावपळ सुरू. आणि कसं आहे स्वयंपाक वगैरे आटोपला आणि स्वयंपाक करताना खूप असा पसारा होऊन जातो. कारण जागा कमी पडत असते आपल्याला घरामध्ये. घर छोटं असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येते. तर मग मी आता इथं बघा सर्व पसारा वगैरे आवरून घेतला. आणि त्या जो स्वयंपाक करताना पसारा होतो तो आधी आवरून घेते. कारण तो आता सकाळी जर आपण आवरला नाही की मग दिवसभर तसाच राहतो पसरलेला. तर मग मी म्हटलं चला आता सगळे आवर करून घ्या. स्वयंपाक पण झालेला आहे. टिफिन वगैरे सर्वांचे दिले. जेवण नाश्ता सर्व आटोपलेलं होतं. इथे आता माझे बरेचसे कामं झालेले आहे. स्वयंपाक आणि टिफिन डबे गेले म्हणजे बरेचसे आपले कामं होऊन जातात. तर मग चला आता जे सकाळी रात्रीचे जे घासलेले भांडे होते ते पण आता लावून घेते रॅकमध्ये व्यवस्थित. आणि एकदाचे भांडे लावले म्हणजे मग दिवसभर टेन्शन राहत नाही. त्यानंतर आता परत टोपल्यामध्ये आपल्याला जे स्वयंपाकाचे वगैरे जेवणाचे भांडे निघतात ते पण घासायचे असते. तर त्यासाठी पण टोपलं खाली लागते. तर मग मी आता इथे अर्ध्या पोळ्या बनवून घेतल्या. ज्यांचे टिफिन जायचे होते ते. बाकी पोळ्या आमच्या शिल्लक होत्या बनवायच्या आमच्यासाठी. तर मग आता मी इथे भात पण लावून घेतला कुकरमध्ये आणि आता बनवते मस्तपैकी राहिलेल्या पोळ्या. तर कोणाकोणाचं धावपळीचं रुटीन असते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण माझ्या मते तर प्रत्येकाचंच असते सकाळी सकाळी धावपळ. तर तरी आपण आपल्या याच्यानुसार मॅनेज करून सर्व कामं करतच असतो. तर इथे माझं काम करता करता सुरू आहे स्वामिनी बरोबर गप्पा करणं. हेलो बेटा मूंगफली में दाना नहीं हम ये तांदूळ टाकणार वाली देते मस्त ये नको नको स्टँड मोबाईल काढून टाक. त्यानंतर स्वामिनी इथं स्वयंपाक पण करते आणि स्वामिनीसोबत गप्पा. आणि स्वामिनी कसं आमच्या स्वामिनीसोबत गप्पा सुरू असतात. ती पण खूप आमच्यासोबत छानपैकी आता मिसळलेली आहे. खूप मस्तपैकी छान मस्ता करते आणि तिच्यासोबतच जास्त वेळ जातो आमचा. तर कामं करता करता पण आणि कसं आहे ती मग जोपर्यंत आपल्याला कामं करू देते तोपर्यंत सर्व कामं मला आटोपून घ्यावी लागतात.
कारण तिचा जर मूड खराब झाला तर मग ती एकही काम करू देत नाही, मग तिच्यासोबतच वेळ घालवावा लागतो. तर ती आणि स्वामिनी आणि मी आम्ही इथे चालू आहे आमच्या छानपैकी गप्पा. यम्मी यम्मी चटुरा पाहिजे खायले चटुरीला. भांडवळी आहे वेगळे आहे हॅलो गाई हॅलो चांगलं नाही चांगलं वाटतं मध्ये चांगलं. मी काय खाऊ माझं आहे ना ते खाल्लं तर मग कोण खाल्ली कॅल्शियमची गोळी घे रे बाबू केदार. फ्रेंड्स सोबत मल्टीव्हिटॅमिन घेत नाही काही नाही गोळ्या द्यायचं नसलं तर. खाना त्यासारखा इज्जतपणा करतील तो झालं सप्ताह पाय जातं आधी आधी ते लावलंय थोडं मी बुट्टी आणली त्याने 10 लॉक करायला येतं पाय आडा 100 किलो लागते बसमध्ये वाटणार. आई इथे लागलं होतं ना तेव्हा तर दुखी सेंटर दुखत आहे आता इतकं दुखत आहे. त्यानंतर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ. मुलं शाळेतून आल्यानंतरचा जो वेळ असतो तो मुलांसोबत पण घालवावा लागतो. तर म्हटलं चला थोडासा आता इथे मी व्हिडिओ शूट केलेला आहे संध्याकाळचा. आणि आत्ता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हे बघा आमचा मुलांबरोबरचा टाईम घालवणे हे पण कसं वाटलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला